नमस्कार मंडळी, मी असे राज नाईक. माझ्या नवीन यूट्यूब चॅनल फूड अँड व्ह्यूवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत असा. आज असा माझा पहिलो ब्लॉग. तर आम्ही जातो भारतातील पहिल्या साई मंदिरात. कुडा रेल्वे स्थानकापासून अवघ्या अर्धा किलोमीटरवर या मंदिर असा. कुडा सरमळ मार्गावर कविलगाव येथे या साई मंदिराची स्थापना करण्यात आलेली असा. मंदिरातील श्री साईबाबांच्या मनोहरी मूर्तीच्या दर्शनाने डोळ्यांची पारण फिटते. या मंदिराची निर्मिती म्हणजे श्री साईंची साक्षात प्रचिती आहे. या मंदिराची स्थापना येथील दत्तभक्त कै रामचंद्र रावजी माडी उर्फ दादा महाराज यांनी केलेली असा. त्यांची साई मंदिराची स्थापना करण्यामागील आख्यायिका अशी असा. दादा महाराज हे श्री दत्तगुरूंचे भक्त होते. गाणगापूर नरसोबाची वाडी येथे सतत जात असत. या पवित्र स्थानांना भेट देऊन ते श्री दत्तगुरूंची उपासना करीत. ते हुबळीला सिद्धारूढ स्वामींकडे वारंवार जात असत. सिद्धारूढ स्वामींनी त्यांना शिर्डी श्री साईंकडे जाण्यास सांगितले, पण त्यांनी दत्तभक्तीत मग्न असलेल्या दादा महाराजांची पावले शिर्डीकडे काही वळखच नाही. एकदा गाणगापुरात उपासनेसाठी गेले असताना दत्त साईरूपात शिर्डीत वास करीत असल्याचा दादा महाराजांका दृष्टांत झाला. या दत्त स्मरणात सतत रमण असणाऱ्या दत्तासाठी पावले शिर्डीत वळली. दादा महाराजांची मनात खूप वर्षांपासून श्री दत्तगुरूंचे देऊळ बांधावे अशी इच्छा होती. श्री साईंकडे जाऊ लागल्यानंतर श्री साईच दत्तगुरू असत अशी त्यांना धारणा झाली व त्यांनी श्री साईबाबांचे मंदिर उभारायचे ठरवले. त्यानंतर 1922 मध्ये बाबांच्या 4थ्या पुण्यतिथीला दादा महाराजांनी श्री साई मंदिराची उभारणा केली. त्यात बाबूराव सारंग यांनी घडवलेली साईबाबांची 6 फुटी नयनरम्य मूर्ती स्थापन करण्यात आली व भारतातील पहिल्या श्री साई मंदिराची स्थापना झाली. 1922 पर्यंत शिर्डीतही मंदिर बांधले गेले नव्हते, तरी साईबाबांच्या समाधीची स्थापना केली होती. साईबाबांच्या मूर्तीची बघितल्यानंतर मनात एकदम शांतता वाटता. परिसरामध्ये शांतीचा लाभ होता. या मंदिराची निर्मिती म्हणजे श्री साईंची साक्षात प्रचिती असा. तुम्ही कधी कुडामध्ये येलास तर इकडच्या या साई मंदिराला नक्कीच भेट द्या. इकडची आख्यायिका खूपच भारी असा. बाजूकच दत्त मंदिर असा. त्या दत्त मंदिराचे पण दर्शन घ्यावा आणि छोटे छोटे स्टॉल असत त्यांच्याकडनं सामान घ्या आणि आपल्या माणसांका मोठं करा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.